नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश रोडिया, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, रायश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर। आज आपल्या समोर प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीमधील एक महत्त्वाचा विषय आयुर्वेद आणि त्या संबंधित ज्ञानाचे परिचय या विषयावर माहिती देणार आहे। यासाठी आयुर्वेदाचे महत्त्व वर्णित करणारा एक श्लोक संस्कृत भाषेत सांगितलेला आहे। हा श्लोक असं सांगतो की नास्यम शास्त्रम वेदनम आयुरासक्ती सम्मतम मूलम ज्ञानम यत्र ही आयुर्वेद शास्त्रम श्रेष्ठम। म्हणजे सर्व शास्त्रांमध्ये आयुर्वेद हे शास्त्र सगळ्यात श्रेष्ठ असं शास्त्र आहे, त्याचे महत्त्व ते अबाधित राखून आहे। जर आयुर्वेदिक ज्ञानाचा परिचय आम्ही विचारात घेतला तर आयुर्वेदाला असं म्हणता येईल की हे जीवनाचे विज्ञान आहे, हे जीवनदायी विज्ञान आहे। एक चांगलं जीवन कसं व्यतीत करावे, निरोगी जीवन कसं व्यतीत करावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आयुर्वेद होय। सुमारे 5000 वर्षापेक्षाही जुनी चिकित्सा पद्धती, उपचार पद्धती आणि निसर्गाला जोडलेली या ठिकाणी औषध उपचार देण्याची पद्धत म्हणजे आमचं भारतातलं आयुर्वेदिक तंत्रज्ञान ज्ञान होय। आयुर्वेद हा शरीर, मन आणि आत्मा या तिघांमध्ये संतुलन साधण्याचं काम करतो आणि हा या तिघांचा एक खूप मोठा पाया आहे। आयुर्वेदामध्ये पंचतत्वाला खूप महत्त्व आहे। याच्यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते, ही पंचतत्व या ठिकाणी विचारात घेतलेली आहे। आयुर्वेद हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे। जर आम्ही त्या काळातल्या 5000 वर्षापूर्वीच्या आमच्या भारतीय तंत्रज्ञानाचा विचार केला आणि आयुर्वेदाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की त्यावेळेस अश्वगंधा नावाच्या वनस्पतीचा उपयोग केला जात होता तणाव कमी करण्यासाठी। अश्वगंधाचा जर उपयोग केला तर स्ट्रेस मॅनेजमेंट करता येते, की जे आजच्या काळात देखील एक गंभीर समस्या बनलेली आहे। पंचकर्म ही उपचार पद्धती त्यावेळेस उपयोगात आणली जात होती। ही उपचार पद्धती शरीराला आतून शुद्ध करण्याचं काम करते, की जी उपचार पद्धती आजही जागतिक मान्यता प्राप्त झालेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म उपचार पद्धतीवर आधारित हेल्थ सेंटर्स आपल्याला दिसून येतात। त्यावेळेस आहार, संतुलन आहार, संतुलित आहार, बॅलेन्स्ड डाएटचा विचार केलेला होता, की ज्याचा उपयोग केल्याने तुमचं शरीर सुदृढ निरोगी राहते। भारतीय ज्ञान प्रणालीमधील आयुर्वेदामध्ये ऋतू संस्कृतीचा विचार करण्यात आला होता आणि त्यानुसार व्यक्तीचे आहार, आचार, विचार याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। त्याचसोबत औषधी तेलांचा वापर, की ज्याचा वापर केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक क्षमता वाढवता येते। शरीराचा पुनरुज्जीवन करण्याचा विचार आयुर्वेदामध्ये करण्यात आलेला आहे। जर यानंतर आपण पुढे गेलो तर आपल्या लक्षात येतं की आधुनिक आरोग्य आणि आयुर्वेदाचे जर महत्त्व आपण लक्षात घेतलं तर आधुनिक या उपचार पद्धतीमध्ये देखील आयुर्वेद आपलं महत्त्व अबाधित राखून आहे। अनेक प्रकारच्या रोग, त्यांची लक्षणे आणि याच्यावरचे उपचार जे त्यावेळेस आयुर्वेदामध्ये सांगितले होते ते आजही सर्व प्रकारचे उपचार घेऊन संपल्यानंतर पुन्हा का होत नाही, लोक आयुर्वेदाकडे वळत आहेत। आयुर्वेदाचं महत्त्व जर लक्षात घेतलं तर आयुर्वेद हा तुमच्या रोगाच्या कारणावर लक्ष केंद्रित करतो आणि त्यानंतर त्यातली पुढची बाजू असते ती म्हणजे त्याची कारणे रोखणे आणि तो व्यक्ती निरोगी करणे। म्हणजे कारणावर लक्ष केंद्रित करून त्याचे रोखात्मक उपाय करण्याची पद्धत ही आयुर्वेद आहे। विविध प्रकारच्या औषधांचं मिश्रण करून केलेली ही उपचार पद्धती आहे। व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याला उपचार देणारी पद्धती आहे। 3 प्रकारच्या प्रकृती या ठिकाणी मानल्या जातात: पित्त प्रकृती, वात प्रकृती आणि कफ प्रकृती। या 3 वेगवेगळ्या प्रकृतीनुसार उपचार करणारी पद्धती आयुर्वेद आम्हाला लक्षात येते। आयुर्वेद ही दीर्घकालिक आरोग्यासाठी आहे।
सस्टेनेबिलिटी आहे. त्या व्यक्तीला एकदा आयुर्वेदिक उपचार देण्याची पद्धत सुरू केली तर पुन्हा त्याला इतर छोटे मोठे आजार होत नाही आणि दीर्घायुष्य लाभते. औषधी वनस्पती आणि शुद्ध तंत्रज्ञानाचा वापर करून उपयोगात आणलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्गाशी जोडलेल्या औषधांचा उपयोग याच्यामध्ये केला जातो. थोडक्यात आम्हाला सांगता येईल की प्रत्येक दोषावर आधारित उपचार पद्धती आयुर्वेद आहे. व्यक्तिगत आहार त्याच्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्थ टिप्स याच्यामध्ये दिसतात. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे साधे, सोपे आणि निसर्गाला जोडलेले उपचार पद्धती आहेत, औषधी दिलेल्या आहेत. हळद असेल, तुळशी असेल, हिरडा असेल, बेहडा असेल, अश्वगंधा असेल. त्यासोबत पंचकर्म हा आयुर्वेदातील एक महत्वाचा उपचार पद्धतीचा भाग होय. आयुर्वेद हा आम्हाला शरीर शुद्धतेसाठी उपयोगी पडतो. योग आणि आयुर्वेद एकमेकांशी जोडलेले आहे. ही म्हणजे एक नैसर्गिक औषधांचा वापर करणारी उपचार पद्धती होय. जर आपण पुढे गेलो तर आपल्या लक्षात येतं की योग आणि आरोग्य एकमेकांना जोडलेले आहेत. योग हा शरीर, मन, आत्मा यांचा समन्वय साधतो. भारतातल्या प्राचीन संस्कृतीमधील उपनिषदांमध्ये योगाचं महत्व वर्णित करण्यात आलेलं आहे. योग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसने, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश होतो. योग हा व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रदान करतो. योग हा मानसिक शांततेशी जोडलेला आहे. त्यासोबत तो शारीरिक कार्यक्षमतेशी जोडलेला आहे. योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूर्य नमस्कार आपल्याला लक्षात येतात. योग हा जसा व्यक्तीला शारीरिक क्षमता वाढवतो तसा प्राणायाम हा त्याची मानसिक क्षमता वाढवतो आणि त्याचा मनातला तणाव कमी करतो. ध्यान, मनन, शांती हे मानसिक स्थितीशी जोडलेले प्रकार आम्हाला योगामध्ये दिसून येतात. भुजंगासन केल्यामुळे कण्याचा जो आजार असतो, ज्या ठिकाणी ताण होत असतो, त्या कण्याच्या आरोग्यासाठी भुजंगासन उपयोगी आहे. तर योग निद्रा ही मानसिक विश्रांतीसाठी उपयोगी आहे. अशा अनेक प्रकारची आसने, ध्यान आमच्या योगामध्ये सांगितलेली आहे की जी व्यक्तीला आरोग्यदायी बनवते. जर अजून पुढे गेलो तर आपल्या लक्षात येतं की योग व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करणारे आहे. व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्याच्या शरीरामध्ये लवचिकता निर्माण करणे, त्याची ताकद वाढवणे, त्याची सहनशक्ती वाढवणे, त्याची स्मरणशक्ती वाढवणे यासारखे अनेक फायदे हे योगामुळे आरोग्यावर झालेले दिसून येतात. तसेच योगामुळे तणाव, चिंता, नैराश्य, भीती यासारखे जे निगेटिव्ह साइड्स असतात त्या कमी होतात आणि व्यक्ती आत्मविश्वासाने संपन्न होतो. हृदयाचे आरोग्य, रक्तसंचार यासारख्या गोष्टीसाठी देखील योग खूप महत्व आहे. योग साधना केल्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते, रक्तसंचार व्यवस्थितरित्या होतो आणि व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते. योगामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते, रेजिस्टन्स पॉवर वाढतो आणि त्याच्यामुळे छोटे मोठे जे साथीचे आजार आहेत ते होत नाहीत. वजन नियंत्रण करण्यासाठी, त्यासोबत पचन संस्थेशी जोडलेले वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे कमी करण्यासाठी, पचन संस्था सुदृढ करण्यासाठी योग हा सगळ्यात रामबाण उपाय होय. जर वेगवेगळ्या प्रकारची आम्ही उदाहरणं पाहिली तर योगामुळे किंवा आसने केल्यामुळे शरीर लवचिक बनते. त्यासोबत वृक्षासन केलं तर आम्हाला शारीरिक संतुलन राखता येते, एकाग्रता करता येते, मनन ध्यान करता येते. प्राणायाम केल्यामुळे शरीरातील फुफ्फुसांची क्षमता वाढते, तर योग साधना केल्यामुळे शरीराची ताकद वाढते, कार्यक्षमता वाढते. ध्यान केल्यामुळे मानसिक स्पष्टता निर्माण होते, एकाग्रता निर्माण होते, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतो. म्हणून योग आमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतो. जर आपण पुढे गेलो तर आपल्या लक्षात येतं की आयुर्वेद आणि योग यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. आयुर्वेद आणि योग एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे शरीर,
मन, आत्मा यांचा समतोल राखण्यासाठी आयुर्वेद आणि योग हे दोन्हीही उपयोगी आहेत. आयुर्वेदामध्ये आहार, विहार, विचार, वनस्पती यांचा उपयोग सांगितलेला आहे. तर योगामध्ये लवचिकता, मानसिकता, स्पष्टता, एकाग्रता यांचा विचार केलेला आहे. दोघांचा जर एकत्रित विचार केला तर दीर्घायुष्य लाभण्यासाठी, दीर्घकालिक आरोग्यासाठी आयुर्वेद आणि योग हे आमच्या प्राचीन भारतीय संस्कृतीने दिलेली देणगी आहे. ही भूतपूर्व जीवनशैली आहे. जर ह्यांची उदाहरणं पाहिले तर आमच्या लक्षात येते की आयुर्वेदामुळे आहार, विहार, विचार यांच्यावर आम्हाला नियंत्रण साधता येते. योगामुळे, सरावामुळे शरीराचे सामर्थ्य वाढते. त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे दोष शरीरातले कमी होतात. शारीरिक शुद्धता होते. प्राणायामामुळे शरीर आतून बाहेरून सुदृढ होते आणि ध्यान, मनन आम्हाला आध्यात्मिक शांती प्राप्त करून देते. म्हणून आयुर्वेद आणि योग एकमेकांना जोडलेले आहेत. तणाव आणि आयुर्वेद यांचा विचार केला तर तणाव कमी करण्यासाठीचे एक रामबाण औषध उपाय म्हणजे आयुर्वेद होय. यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. ते म्हणजे अश्वगंधा आणि ब्राह्मी यासारख्या औषधी वनस्पतींचा वापर करून आपण तणाव निवळू शकतो, कमी करू शकतो. त्यासोबत अभ्यंग स्नान नावाचा प्रकार आमच्याकडे दिलेला आहे. अभ्यंग मालिश किंवा आयुर्वेदिक मालिश किंवा तेल मालिश सारखे प्रकार आमच्या याच्यात सांगितलेले आहेत. शारीरिक मानसिक विश्रांतीसाठी आयुर्वेदाचा उपयोग करता येतो. सुगंधी तेलांचा वापर जर केला तर मनावरील, शरीरावरील तणाव कमी होतो. आहारातील दोषांचं संतुलन साधायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या कफ प्रवृत्ती, पित्त प्रवृत्ती, वात प्रवृत्तीच्या लोकांसाठी जो आहार या ठिकाणी दिलेला आहे तो जर घेतला तर दोषांपासून संतुलन साधता येतं. ध्यान हे आपल्याला मानसिक शांततेकडे घेऊन जातं. म्हणजे थोडक्यात अश्वगंधा, ब्राह्मी तणाव कमी करतात. ब्राह्मी जर चहा घेतला तर मानसिक दृष्ट्या व्यक्ती आरोग्यदायी होतो. अभ्यंग मालिश जर केली तर याच्यामुळे शरीराला, मनाला विश्रांती मिळते. त्राटक नावाचे ध्यान जर केले तर याच्यामुळे तणाव कमी होतो आणि अभ्यंग स्नानामुळे देखील तणाव कमी होतो. हे सगळं आमच्या आयुर्वेदाने दिलेली आमच्यासाठी देणगीच आहे. आयुर्वेद आणि जर रोग प्रतिबंधक शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती, रेजिस्टन्स पॉवर याचा विचारात घेतला तर आयुर्वेदामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ही रोग प्रतिकारक प्रणालीच आहे. आयुर्वेद हे आमचे लक्ष केंद्रित करण्यासाठी, एकाग्रतेसाठी, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवण्यासाठी उपयोगी आहे. संतुलित आहार, योग हा आमच्या रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा टॉनिक आहे. ऋतू संस्कृती, त्याच्या आधारित वेगवेगळ्या प्रकारची तत्व, आहार, विहार, विचार हे आम्हाला आमच्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवतात. पंचकर्म उपचार पद्धती शारीरिक शुद्धीकरणासाठी उपयोगी पडते, दीर्घकालिक आरोग्यासाठी उपयोगी पडते. तर त्यासोबत नैसर्गिक शुद्धता आणि आयुर्वेदिक मार्गदर्शन आम्हाला एक नवीन दिशा देते. म्हणजे थोडक्यात आयुर्वेद हे आमच्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवण्यासाठी उपयोगी पडते. सामान्य सर्दीसाठी देखील आयुर्वेदिक आहार, विहार, विचार या ठिकाणी सांगितलेले आहेत. पंचकर्म पद्धतीचा वापर वर्षातून किमान एकदा तरी केला पाहिजे. ऋतू संस्कृतीची माहिती घेऊन जर आपण आहार घेतला तर साथीचे आजार होत नाहीत. जर वेगवेगळ्या प्रकारच्या तेल मालिशचा विचार केला तर याच्यामुळे रक्तभिसरण, रक्तसंचार व्यवस्थित होतो आणि रोग प्रतिबंधक वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधं वापरली तर याचा देखील आपल्या रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडतो. जर आयुर्वेद आणि आरोग्य तत्व विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की आयुर्वेद आपल्याला दैनंदिन दिनचर्या म्हणजे दिनक्रम कसा असावा हे सांगतो. सकाळची सुरुवात ही योगाने झाली पाहिजे. ऋतू संस्कृती आपल्याला ऋतुमान आणि दिनकर्म शिकवते. हिवाळ्यात तो कसा असावा, पावसाळ्यात तो कसा असावा, उन्हाळ्यात तो कसा असावा आणि या वेळेस व्यक्तीने त्या ऋतुमानानुसार त्याची दिनचर्या कशी करावी. सात्विक आहार, शुद्ध खाद्य पदार्थ कोणते असतात, त्यासोबत सात्विक आहाराचा जर उपयोग घेतला तर त्याच्यामध्ये विचारसरणी कशी बदलते हे आम्हाला आयुर्वेदामुळे लक्षात येतं.
प्रकृतीनुसार योग्य व्यायाम कसा करावा, तो कफ प्रवृत्ती असेल, ती पित्त प्रवृत्ती असेल, ती वात प्रवृत्ती असेल, ती प्रकृती असेल, ह्याचा देखील विचार आम्हाला करता येतो. सकारात्मक विचार ठेवावा हे आम्हाला आयुर्वेदाकडून लक्षात येतं. त्यासोबत आपली मानसिक क्षमता वाढवावी हा देखील संदेश आम्हाला मिळतो. म्हणजे आरोग्यदायी तत्व आम्हाला आयुर्वेदामधून मिळतात. प्रत्येक दिवशी योग आणि ध्यान करावा. लिंबाच्या पाण्याने आपली पचन संस्था सुधारते, म्हणून लिंबाचे पाणी प्यावे. ऋतू संस्कृतीला अनुकूल असलेला आहार करावा, तर सात्विक आहार तत्वाचं पालन करावं. तुळशी सारख्या वनस्पतीचा उपयोग करावा, त्याच्या आहारात, पाण्यात, त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे आपण तो ग्रहण करावा. म्हणजे थोडक्यात आयुर्वेद हा आम्हाला आरोग्यदायी तत्वे शिकवतो. जर प्राणायामाचं महत्व लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसतं की प्राणायाम म्हणजे काय, तर श्वासाचे नियंत्रण होय. श्वासाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याचं शास्त्र म्हणजे प्राणायाम होय. विविध प्रकारची तंत्रे याच्यामध्ये जोडलेली आहेत. नाडी शोधन असेल, कपालभाती असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अजून प्राणायाम या ठिकाणी आहेत की जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयोगी पडतात. शरीराला योग्य प्रकारचा ऑक्सिजन पुरवठा, प्राणदायी वायू कसा मिळेल याच्यासाठी प्राणायाम महत्वाचा आहे. प्राणायाम हा आपल्याला मानसिक शांती प्रदान करतो. म्हणून याच्यामध्ये नाडी शोधन आणि मानसिक शांती ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. कपालभाती प्राणायाम केल्यामुळे शरीराचे शुद्धीकरण होते, तर भस्त्रिका नावाचा प्राणायाम केल्यामुळे शरीराला ऊर्जा प्राप्ती होते. उज्जाई हा प्राणायाम केल्यामुळे श्वास आणि शांती प्राप्ती होते, तर अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे श्वास शांत होतो. म्हणजे या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे प्रकार आम्हाला प्राणायामामधून दिसून येतात. जर मानसिक आरोग्य आणि आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेद फक्त शारीरिक आरोग्याकडे नाही तर मानसिक आरोग्याकडे देखील आपल्याला घेऊन जातो. ध्यान, प्राणायाम हे सर्व मानसिक स्थिती सुधारण्यासाठीचे दिलेले उपाय आहेत. अश्वगंधा, शंखपुष्पी यासारख्या अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्या मानसिक आरोग्याला सुदृढ करण्यासाठी दिलेले आहेत. मानसिक आरोग्य चांगला असेल तर शारीरिक आरोग्य आपोआप वाढते. म्हणून योग हा मानसिक शांततेकडे घेऊन जातो. ध्यान हा मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. योगासने ही व्यक्तीच्या शरीरातली एकाग्रता वाढवतात. अश्वगंधा यासारख्या वनस्पती तणाव कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. तर विपश्यना हे ध्यान करण्याचं तंत्र आम्हाला शिकवतं. शंखपुष्पी ह्या स्मरणशक्तीसाठी उपयोगी आहेत, एकाग्रतेसाठी उपयोगी आहेत. म्हणजे थोडक्यात आयुर्वेद आम्हाला मानसिक आरोग्य देखील सुदृढ करण्यासाठी प्रवृत्त करतो. भारतीय ज्ञान प्रणालीमधील ह्या महत्वाच्या चिकित्सा पद्धती आहेत. आयुर्वेद आणि आधुनिक चिकित्सा पद्धती पाहिल्या तर आपण आधुनिक चिकित्सा पद्धती ज्या सगळ्या वापरतो त्याला आयुर्वेदिक पूरक असा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक उपचार पद्धती देणारे हॉस्पिटल आपल्याला दिसून येतात. ह्या सगळ्या दवाखान्यांमधून तीच उपचार पद्धती जी हजारो वर्षापूर्वी आपल्या देशात उपयोगात आणली होती ती आता आचरणात आणलेली दिसते. आधुनिक उपचारांसोबत बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर सल्ला देतात की आपण आयुर्वेदिक उपचार देखील घ्या. म्हणजे ही आधुनिक उपचार पद्धतीला पूरक अशी आहे. योग ही ध्यान आणि पुनर्वसनासाठी उपयोगी असणारी पद्धती आहे. योग ही मानसिक उपचारासाठीची उपचार पद्धती आहे. अनेकदा शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर सल्ला देतात की आपण आयुर्वेदाकडे या ठिकाणी वळा. आपण त्या पद्धतीचे आहार, विहार, विचार आणि योग करा. पुनर्वसन केंद्र हे देखील योगांशी जोडलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यसनांचे आहारी गेलेले आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना योग क्रिया शिकवल्या जातात. कर्करोग सारख्या एक महत्वाच्या रोगासाठी देखील आयुर्वेद हा उपयुक्त रामबाण उपचार पद्धती आहे. आयुर्वेद मध्ये सांगितलेल्या औषधोपचार पद्धती मानसिक आरोग्याकडे घेऊन जातात. योग आणि आयुर्वेद उपचारांचं संयोजन, एकत्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे थोडक्यात आयुर्वेद ही आधुनिक चिकित्सा पद्धतीला देखील पूरक अशी पद्धती आहे. जर आम्ही आयुर्वेद आणि जगभराचं भविष्य पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की आयुर्वेद हा सध्या जगभर स्वीकृती मिळालेला शास्त्र आहे. जगातले अनेक प्रगत देश आज
आयुर्वेद, योग, ध्यान यांचा विचार करण्यासाठी आमच्या देशाकडे आलेले आहेत. जागतिक आयुर्वेदांचा वापर त्याचसोबत योगाचा वापर आपल्याला वाढताना दिसून येतोय. आपण जागतिक या ठिकाणी योगा दिन साजरा करत आहोत. पारंपरिक विद्या आणि आधुनिक विज्ञान यांचा जर आम्ही विचार केला तर आयुर्वेद हा पारंपरिक विद्या आपल्या या क्षेत्रातून आलेला आहे आणि आधुनिक विज्ञानात देखील आपण आयुर्वेदाचा विचार करत आहोत. म्हणजे या दोघांचा संगम साधणारा आयुर्वेद आहे. आयुर्वेद हा वैज्ञानिक संशोधनाकडे जोडलेला आहे. आजही अनेक प्रकारची रहस्य अशी आहेत की ज्यांचा उलगडा होणे बाकी आहे. म्हणजे आपण जर आजही पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेद आणि योग यांच्यावर आधारित रिसॉर्ट्स आपल्याला चालू झालेले दिसून येतात. पाश्चिमात्य देशात आज योग, क्रिया, ध्यान, प्राणायाम यांचा विचार होत आहे. हळद आणि त्याचे औषधी गुण संशोधन यांचं पेटंट आपल्या देशाला मिळालंय. योग वरचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडिओ आमच्या देशात सुरू झालेले आहेत. हेल्थ अँड वेलनेस सेंटर सारखे सेंटर आपल्या देशात सुरू झालेले आहेत. हे सगळे आयुर्वेद पद्धतीचाच वापर करतात. या ठिकाणी आयुर्वेदाचं महत्व वर्णित करणारा संस्कृत मधला एक श्लोक असा सांगतो की आयुर्वेदो नुर्विततम जीवनस्य सुखदायकम आधारम हितो सर्व शास्त्रम शांतिकारकम. म्हणजे आयुर्वेद हे जीवनदायी या ठिकाणी शास्त्र आहे. ते सुखदायी आहे. ते सगळ्यांना आधार देते, सगळ्यांच्या हिताचा विचार करते आणि शांतीसाठी काम करते. असे हे आयुर्वेदाचे महत्व या संस्कृत श्लोक मध्ये सांगितलेलं आहे. आजच्या या भागामध्ये आपण आयुर्वेद, ध्यान आणि भारतीय ज्ञान प्रणाली यांचे महत्व लक्षात घेतले. धन्यवाद.